हॅलो नमस्कार. मी सोंदुर्ली माऊली मंदिरात आम्ही बोलत आहोत. आज हे लोटांगणाची यात्रा म्हणून जी प्रति पंढरपूर म्हणून जी ओळखली जाणारी सोंदुर्ली गावची श्री देवी माऊलीचे जत्रोत्सव आज आहे. त्याच्यासाठी आज हे पावसाळ्यामध्येच आपलं सावड आणल्यामुळे आज त्याच्यासाठी जे संपूर्ण परिसरामध्ये गॅलोनेचे पत्रे वगैरे घालून तो संपूर्ण परिसर जो आहे तो सुशोभित करण्यात आलेला आहे. पावसामुळे त्याच्यासाठी बरेचसा त्याच्यासाठी जास्त खर्च करावा लागलाय. आज ही लोटांगणाची यात्रा म्हणून प्रसिद्ध असते. ज्या ठिकाणी भाविक इथे येतात त्यांना आमचे स्वयंसेवक त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पाण्याची वगैरे सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवाही करण्यात आलेली आहे. बस सेवा, त्याचप्रमाणे बससाठी जे काही भाविक येतील त्यांच्यासाठी पार्किंगसाठी खास सोय करण्यात आलेली आहे. आणि ती पार्किंगचं भव्य अशा प्रकारचं व्यासपीठ तिथे तयार केलेलं आहे. आणि बाकी इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण तिथल्या ज्या कमिटीने आणि ग्रामस्थांनी अगदी नियोजन त्याचं उत्कृष्ट अशा प्रकारचं करून पुढे या जत्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता नाही अशा अटी तरतूद केलेली आहे. हे भक्ती सागराचं जे पंढरपूर आहे त्याच्यासाठी आजूबाजूचे म्हणजे कर्नाटकापासून त्याचप्रमाणे बेळगाव वगैरे संपूर्ण महाराष्ट्रातनं इथे लोक येऊन तिथे दर्शन घेतात. लोटांगणाची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध असल्यामुळे जे भाविक मनोभावे इथे जे त्या ठिकाणी तिच्याकडे नवस करतात ते आपला नवस इथे येऊन फेडतात. अगदी लोटांगणा म्हणजे रात्री 10 वाजल्यानंतर हजारो लोटांगणा इथे स्त्री पुरुष घालतात. आणि प्रमुख म्हणजे ही लोटांगणाची यात्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे. सर्वसामान्याचे प्रतीक म्हणून ही नवसाला पावणारी आणि संकटाला धावणारी अशी ही देवी असल्यामुळे सर्वसामान्य माणसांची देवी अशी ओळखली जाते.